जिल्ह्यातील वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर तालुक्यासह इतरही अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतोय। काल रात्रीपासून सलग पडत असलेल्या या पावसानं शेतातील सखल भागात पावसाचं पाणी साचलं असून सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। याचाच आढावा घेतलाय वाशिमहून आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। हवामान विभागाकडून वाशिम जिल्ह्यात कालपासून रेड अलर्ट जारी केलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशिम तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शेतातील पाणी साचून नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी कालपासून पाऊस कोसळत आहे, त्यामुळे शेतातील सखल भागात पाणी साचलं आहे। आपण पाहू शकता फुलोरा व शेंगाच्या अवस्थेत असलेल्या शेतातील सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जोरदार पडत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी नदी नालेला पूर आलेला आहे आणि या नदीकाठच्या शेतातील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तर पुढील काही दिवस हवामान विभागाकडून वाशिम जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। तर वाशिम जिल्ह्यातील प्रशासनाकडून नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।